तुम्ही व्याजदर कमी करण्याचा निर्णय घ्या. यातला सर्वात पहिला मार्ग म्हणजे बँकेकडे कर्जावरील व्याज कमी करा. जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्ही बँकेला विनंतीही करू शकता. विशेष म्हणजे तुमच्या चांगल्या सिबिल स्कोअरमुळे बँकेचा मॅनेजर तुमच्या कर्जावरील व्याज हा कमी करण्याचा देखील निर्णय घेऊ शकतोय. नंबर 2, होम लोन ट्रान्सफर करा. होम लोन बँक निवडताना नेहमी व्याजदरांची तुलना करा. जिथे चांगला व्यवहार मिळेल तिथूनच तुम्ही कर्ज घ्या. बऱ्याचदा असं घडतं की तुम्ही बँकेकडून होम लोन घेतलं असेल पण दुसऱ्या बँकेचा व्याजदर कमी असेल तर तुम्ही कर्ज ट्रान्सफरही करू शकता. नेहमीच सगळ्यात जास्त चांगली डील मिळवा आणि संधी मिळेल तेव्हा कर्ज ट्रान्सफर करा. नंबर 3, डाऊन पेमेंटवर भर द्या. घर खरेदी करण्याआधी डाऊन पेमेंटसाठी मोठी रक्कम आधी जमा केली पाहिजे. तुम्ही जितकं जास्त डाऊन पेमेंट भराल तितकाच तुमचा हप्ता कमी राहील. किमान 25% रक्कम तुम्ही डाऊन पेमेंट म्हणून भरली पाहिजे. जर तुमच्या घराची किंमत 40 लाख रुपये असेल तर तुम्ही किमान 10 लाख रुपये डाऊन पेमेंट भरायला हवंय.